रत्नांचा महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे। या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील विशेषतः खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। यातून मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल। या प्रकल्पाचं पण सर्वेक्षणाचं आणि अन्वेषणाचं काम सुरू आहे। सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 200 मेगावॉट क्षमतेच्या 1,594 कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। सन 2025-26 करता 1,460 कोटी रुपयाचा नियतव्यय याकरता प्रस्तावित आहे। उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती व वीज वापराचे संतुलन साधून सुरळीत वीज पुरवठा करणं शक्य होतं। सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे राज्यातील 38 उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 2.95 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 90,000 रोजगार निर्माण होणार आहेत।